महाराष्ट्र ग्रामीण पशु उद्योजक योजना ही आणलेली आहे आणि याच्यामध्ये पोल्ट्री आहे, गोटरी आहे, मत्स्यपालन आहे, दुग्ध व्यवसाय आणि याच्यामध्ये वराह पालनाचा सुद्धा समावेश केलेला आहे। त्याचबरोबर जे वराह पालन या योजनेमध्येच वराह पालन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या योजना राबवणार आहोत। याच्यामध्ये जवळपास मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेमध्ये 5 5+1 म्हणजे नर आणि मादा असा तो ग्रुप देणार। हा वराहाचा त्यांना शेड, खाद्य आणि उपकरण याचाही समावेश त्याच्यामध्ये आहे। अशा प्रकारे आपण विम्यासकट हे लाभार्थ्यांना आपण हे वराह देणार। त्या गटाची जी किंमत आहे त्याला पण एक 2 लाख रुपयापर्यंतचा निधी मिळेल। तसेच 50% अनुदान सर्वसाधारण लोकांना मिळेल आणि 75% अनुदान अनुसूचित जाती जमातीसाठी मिळेल आणि महिलांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान देत आहोत। म्हणजे इतकं याच्यामध्ये विचारपूर्वक विषय केलेला आहे। वराह पालनामध्ये 4% व्याजाची सवलत देखील आपण त्याच्यामध्ये देत आहोत। म्हणजे जे कृषीला नियम आहेत ते कृषीला पशुसंवर्धन खात्याला कृषीचा दर्जा दिल्यामुळे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या विषयाला स्वागत करून कॅबिनेटमध्ये मंजूर करून दिलेला आहे। त्यामुळे ज्या सगळ्या सवलती कृषीला मिळतात त्या सवलती पशुपालनासाठी मिळतील। तर जर त्यांनी वराह पालन करण्यासाठी कर्ज घेतलं तर त्यांना 4% व्याज दरामध्ये सवलत देखील मिळेल। वराह पालन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी खेळत्या भांडवलावर घेतलेल्या कर्जावर सुद्धा आपण व्याज सवलत लागू करण्यात आलेली आहे आणि वीज दरामध्ये सुद्धा सवलत लागू करण्यात आली आहे। कोणी सोलार करणार असेल त्याला सुद्धा त्या कृषीप्रमाणे सबसिडी लागू होते। केंद्रामध्ये पण योजना आहे, तर त्या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 13 प्रस्ताव आमच्याकडे असे आलेले आहेत आणि त्याच्यामधले 8 प्रस्ताव पात्र होऊन केंद्र शासनाला आपण सादर सुद्धा केलेले आहेत। त्यामुळे तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांच्या जमिनीचा, त्यांच्या कर्जाचा, त्यांच्या उदरनिर्वाहाचा, त्यांच्या सबसिडीचा हे सर्व विषय मार्गी लागणार आहेत आणि याला आम्ही खरंच उद्योगाचं, कारण याला एक्सपोर्टमध्ये खूप भविष्य आहे। आपल्याला जे दिसतं ते वराह रस्त्यावर आता त्यांचा धुमाकूळ घातल्यामुळे साहजिक आहे त्यांना कोंडवाड्यामध्ये नेऊन टाकतात। जसं पण मुख्यमंत्री आणि या विभागाच्या मंत्री यांनी अतिशय चांगली योजना या बाबतीमध्ये केलेली आहे, त्याच्याबद्दल अभिनंदन। 2 लाख रुपये, 5 लाख रुपये आणि मला वाटतं 11 लाख रुपयापर्यंत ही योजना आहे। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये ऑनलाईन योजना या ठिकाणी केलेली आहे। तर माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, SC कॅटेगरी ST कॅटेगरीला आपण 75% पर्यंत याच्यामध्ये अनुदान दिलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांनी आपण। तर हे जे समाज आहेत यातला कैकाडी समाज अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये SC मध्ये आहे आणि आमच्याकडे NT ब मध्ये आहे, म्हणजे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र वगैरे। ॲक्च्युअल अध्यक्ष महोदय, माझे मंत्री महोदयांना एक विनंती आहे कैकाडी समाज SC मध्ये SCचे सर्टिफिकेट आहेत मंत्री महोदय। आमच्याकडे ज्या मुली येतात ना त्यांचं सर्टिफिकेट SC आहे कैकाडी समाज आणि आमच्याकडे मात्र VJNT मध्ये आहे। मी त्या वादात जाऊ इच्छित नाही, फक्त विनंती एक आहे की याच्यामधले वडार समाज, हे कांची कोरवी, सिकलकरी, वैदू, डोंबारी, कैकाडी, वाल्मिकी, टकारी या समाजाची आर्थिक परिस्थिती एकदम खराब आहे आणि या समाजाचे जर अर्ज आले ऑनलाईन अर्ज वराह पालनासाठी तर त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय या समाजाला सुद्धा 75% पर्यंत सबसिडी द्यावी अशा प्रकारची विनंती आहे। मंत्री महोदयांनी याबाबत आम्हाला सांगावं। आणि अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाची जमीन, गायरान जमीन ही त्यांना जास्त लागणार नाही अध्यक्ष महोदय। 2 गुंठे, 6 गुंठे, 5 गुंठे एवढीच जमीन लागणार आहे। तर कायमस्वरूपी जमीन द्यावी असं म्हणत नाही, सुप्रीम कोर्टाची एक ऑर्डर आहे, त्याच्यामुळे ह्याला अडचण येईल हे आम्हाला पण माहिती आहे अध्यक्ष महोदय। परंतु तात्पुरत्या स्वरूपामध्ये कलेक्टरांकडून जर या समाजाच्या लोकांचे अर्ज आले तर त्यांना भाडे पत्रावर किंवा भाडे करारानुसार शासकीय जमीन उपलब्ध करून दिली तरच या गोष्टीचा फायदा होणार आहे।
नाही तर वराह पालनासाठी ते अर्ज करतील आणि त्यांच्याकडे जमीनच नाही, मग शेड कुठं उभा करणार? आणि शेड जर उभी नाही राहिली तर वराह पालनाचा हा व्यवसाय होणार नाही. म्हणून शासनाने या बाबतीमध्ये किमान भाडेपट्ट्यावर तरी या समाजाला थोड्या थोड्या जमिनी द्याव्यात, अशा प्रकारची विनंती. सन्माननीय मंत्री महोदय. सन्माननीय सदस्य सुरेश धस यांनी सूचना केल्या, ऍक्च्युली जास्त करून तर चांगल्या सूचना केल्या त्यांनी. वराहाविषयी त्यांचं खूप चांगला विषय आहे. रानडुकरांची शिकारीत वगैरे नंबर 1 ते काम करतात, तिथे स्वतः बंदूक वगैरे घेऊन जातात ते. हो खरंय, सत्य सांगते मी. पण ते वराह पाळीव प्राण्यात येत नाही, ते रानडुकरांची शिकार करतात. तर करता येते. तर वराह पालन त्यांनी 2 विषय सांगितले. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या आरक्षणाच्या खाली येतात. तर त्या जिल्ह्याच्या तिथूनच ते अर्ज येणार असल्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये त्या ज्या कॅटेगरीमध्ये ते येतील त्याप्रमाणे त्यांना त्या लाभ देता येईल, अनुदान किंवा त्यांना सबसिडी देता येईल. हा विषय एक आहे. दुसरा, जागा उपलब्ध होणार नाही. तर नक्कीच आम्ही याच्यामध्ये क्लस्टर अप्रोचमध्ये जाणार आहोत. तर जेव्हा आम्ही क्लस्टर तयार करू, त्या पद्धतीने तिथे अर्ज येतील, तर तेव्हा तिथे जागा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा आम्ही तसं प्लॅनिंग करून त्याच्यामध्ये त्याची व्यवस्था करू. कारण याच्यामध्ये जे आम्ही त्यांना निधी देणार आहोत त्याच्यामध्ये संपूर्णपणे आपण जागा, त्याच्याचबरोबर शेड, त्याच्या उपकरणे, ह्या सगळ्यांचा कॉस्टचा अंदाजा घेऊनच त्यांना आपण ती योजना तयार केली आणि 50% सबसिडी देत आहोत. त्यामुळे तो इन्व्हेस्ट जो करणारा आहे त्या व्यवस्था करून त्याप्रमाणे त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला हे सगळ्या गोष्टींचा लाभ मिळेल. तर हे सगळ्या सकटच ते आहेत. क्लस्टर अप्रोच झाला तर मोठं गायरन वगैरे उपलब्ध करून देण्याचा सुद्धा निर्णय करता का असतील. चला मग चला आलं. आम्ही काही समाजाची नावं घेतली, काही तत्सम समाज पण व्यवसाय करत असतील, त्यांची नावं रेकॉर्डवरती आली नाहीत, त्यांचा गैरसमज व्हायला नको. ते जर कुणी अन्य लोक व्यवसाय करत असतील तर त्यांचा या योजनेमध्ये समावेश करून घ्यावा, एवढी विनंती. या योजनेला जेव्हा सन्माननीय गोपीचंद पडळकरजींनी सांगितल्याप्रमाणे या योजनेमध्ये अर्ज करत असताना तसं काही आधी विषयच नाहीये. ज्याला हे व्यवसाय करायचा तो अर्ज करणार आहे आणि जर तो अर्ज केलेला व्यक्ती जो आहे तो कोणत्या जातीमधला असेल, तो वैदू असेल, डोंबारी असेल, कैकाडी असेल, वाल्मिकी असेल, टकारी असेल, वडार असेल, काची कोरवी असेल, तो कोणत्याही जातीकडे असेल त्या त्या जिल्ह्याच्या आरक्षणाच्या प्रमाणे तो अर्ज करू शकतो. त्याची तपासणी करून त्याला त्याचा लाभ करून देण्यात येईल. आणि माझं तर म्हणणं आहे, हा विषय जाती ज्या वंचित आहेत त्यांना तर 75% लाभ आहे, 50% सबसिडी सर्वांनाच आहे, ओपनला पण आहे. त्याच्यामुळे जर हा विषय जातीपुरता मर्यादितही राहणार नाही, जर याला व्यवस्थित मार्केट वगैरे उपलब्ध करून दिलं, एक्सपोर्टमध्ये वगैरे आपण प्रयोग केला तर याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उद्योग ग्रामीण भागाच्या तरुणांना